नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आहे राष्ट्रीय हातमाग दिन. या हातमाग दिनानिमित्त आज आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची अस्सल संस्कृती म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी, आज याच पैठणी साडी बनवणाऱ्या, विणकाम करणाऱ्या आज आपल्यासोबत आहेत कविता ढवळे मॅडम. आज त्यांच्या कार्याची इतकी दखल घेतली गेली आहे की स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा आपल्या मन की बात मध्ये त्यांच्या कार्याचं, त्यांनी ज्या संघर्षातनं आपलं संपूर्ण आज आयुष्य त्यांनी फुलवलं आहे, त्यांनी जिद्दीने त्यांचा व्यवसाय त्यांनी पुढे नेला आहे, या सगळ्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. तर आज संपूर्ण या पैठणी साडीबद्दल, आज आपल्या सगळ्या त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या संपूर्ण कार्याबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. या मुलाखतीतून त्यांना आपण महाराष्ट्राची जी अस्सल संस्कृती आहे पैठणी, या साडीबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, पहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं आपलं कौतुक झालं आहे, आपल्या कामाची दखल घेतली गेली आहे, याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. मॅडम, पहिले तर माझा प्रश्न त्याच क्षणापासून सुरुवात करतो मी, की पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात मध्ये आपलं नाव घेतलं, आपल्या कार्याची दखल घेतली, तर आपल्या काय भावना आहेत त्याच्याबद्दल, आपण त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता, याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. पंतप्रधानांनी आमच्या पैठणी साड्यांची माझी अशी दखल घेतली, तर मला सुरुवातीला वाटलं छोटीशी मुलाखत दाखवतील, आणि ते म्हणजे पहिले तर मी पंतप्रधान यांचे आभार व्यक्त करते, खूप खूप आभार व्यक्त करते मी त्यांचे, की त्यांनी ह्या पैठणी कलाकारांना इतक्या उंच स्तरावरती नेऊन ठेवलं आणि तळागाळातल्या सगळ्या कलाकारांचं इथे स्वागत केलं. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही इथं त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी. आणि त्यांनी जो हा पैठणीला मान सन्मान दिला आहे, हा फक्त कविता ढवळेचाच नाही, तर हा पूर्ण पैठणमध्ये जे विणकर आहेत, 300-350 विणकर आहेत, त्या सर्वांचा तो अभिमान आहे. त्याच्या अभिमान करण्याची गोष्ट आहे. तर हे 350 कारागिरांतर्फे मी परत एकदा पंतप्रधानांचे आभार व्यक्त करते. खूप खूप आनंद झाला मला त्या दिवशी. मी पाहिलं टीव्ही वरती आणि आपलंच काम एवढ्या जागतिक पातळीवरती जाते, माझ्याकडे शब्दच नाही राहिले. मॅडम, आपल्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता तयार झाली आहे. आपल्या प्रवासाबद्दल, आपण आज एक एवढ्या पैठणी निर्मिती क्षेत्रामध्ये आपण गेल्या 20-23 वर्षांपासून कार्यरत आहात, पण आपला प्रवास कसा झाला? आपल्याकडे आयुष्यामध्ये आपल्याकडे याची पार्श्वभूमी होती का? आपल्याकडे पैठणी विणण्याची हे कशा पद्धतीने आपण या क्षेत्राकडे आलात आणि कशा पद्धतीने आपली सुरुवात झाली, याच्याबद्दल आम्हाला सांगा. माझ्या परिवारामध्ये पैठणीची पार्श्वभूमी नव्हती. 1999 ला माझं लग्न झालं, आणि लग्न झाल्याच्या नंतर मी इथे आल्यानंतर माझी घरची परिस्थिती जर थोडी नाजूक होती, त्याच्यामुळे एकाच्याच पगारावरती जर आपलं घर चालणार नाही किंवा आपल्याला ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार नाही, असं असताना मी माझं स्वतःचं काम करायचं किंवा काहीतरी जॉब करायचा, अशा ह्या शोधात होते मी. आणि त्या शोधात असताना पैठणमध्येच पैठणी ट्रेनिंग आहे आणि पैठणी शिकवतात असं माहिती झालं मला सुरुवातीचे 2-3 वर्ष गेल्यानंतर. आणि मग मी 2003 मध्ये मला पैठणी साडी सेंटरमध्ये त्यांची एक प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये फॉर्म भरला मी आणि 1 वर्षाची ट्रेनिंग घेतली 2003 मध्ये. आणि 2003 मध्ये ट्रेनिंग कंप्लीट झाले, तर 2003 पासून मला सुरुवातीला 500 रुपये मिळायचे महिन्याला, आणि मी खूप आनंदात होते त्यावेळेस. 500 रुपये म्हणजे खूप मोठे वाटायचे मला. आणि मी तो 1 वर्ष ट्रेनिंग केली आणि मग तिथून पुढे साड्या सुरू करायला घेतले. मग जसं साड्या वाढल्या, माझी स्पीड वाढली, चांगलं हे झालं, तर तसं माझा प्रवास सुरू झाला. मग ह्या 23 वर्षामध्ये माझ्या प्रवास जो सुरू केला, त्याच्यामध्ये माझं घरचं, मुलांचे शिक्षण, माझे सगळे स्वप्न ह्या पैठणीवरती पूर्ण केले. आज मला ह्या पैठणीनी फक्त माझ्या गरजाच नाही पूर्ण केल्या, फक्त माझ्या मुलांचेच शिक्षण वगैरे नाही पूर्ण केले, तर मला मान सन्मान अभिमान सारे पूर्ण आज मी भारतामध्ये गाजते, याचा मला खूप आनंद आहे. आणि हे सगळं पंतप्रधानांनी एक छोट्या कारागिराचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे हे त्यांनी घेतलंय, ह्याचं मला त्यांचं खूप अभिमान आहे. मॅडम, तुम्ही आता बोलत असताना इतकं छान वाटतं ऐकताना सुद्धा, की एवढ्या तुमच्या संघर्षमय प्रवासात तुम्ही आज एवढं कार्य केलं आणि त्याची दखल घेतली जाते. आणि महाराष्ट्रातली एक अस्सल आपली कला, आपल्या महाराष्ट्राची कला एवढ्या जगभर पसरतीये, याच्याबद्दल आम्हालाही खरंच खूप आनंद वाटतोय. तर आता मला थोडंसं पुढे जावं असं वाटतंय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये, आपल्या मुलाखतीमध्ये, की आज सगळीकडे आपल्या पैठणी म्हटलं की महाराष्ट्रातली महाराष्ट्रीय स्त्रियांचा हा एक वीक पॉइंट,
की पैठणी असलीच पाहिजे, आपल्याकडे एकदा तरी आपल्याकडे पैठणी असली पाहिजे, अशी प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे, मराठी स्त्रीचं स्वप्न असतं. त्याच पैठणीची पारंपरिक सुद्धा वर्षानुवर्ष या पैठणी बनवल्या जात आहेत. त्यांचं पारंपरिक पद्धतीने त्यांची कलाकुसर केली जाते. या सगळ्या कला आलेल्याच आहेत, पण आता यांत्रिकीकरण आलेलं आहे. नवीन काय आपण आर्टिफिशियली आपण बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी विणकाम केल्या जातात. त्या सगळ्या गोष्टींचा मेळ तुम्ही कसा घातलात, तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टींना अनुसरून घेतलात, या गोष्टींना आपल्याला सुसंगत बनवलं आणि कशा पद्धतीने आपण काम केलं या सगळ्या गोष्टींवरती? सर, पैठणी म्हणलं की स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणता येईल. प्रत्येक लेडीजचा हा जिव्हाळ्याचा विषय म्हणता येईल. प्रत्येक स्त्रीची अशी एक इच्छा असते की एक तरी पैठणी आपल्यापाशी हवी, असं असतं. आतापर्यंत 23 वर्षाच्या याच्यामध्ये बऱ्याच जण पैठणी लेडीजचं असं म्हणणं आहे की एक तरी पैठणी असते हवी. तर ह्या पैठणीच्या याच्यामध्ये आर्टिफिशियल आणि अस्सल पैठणी याच्यामध्ये बऱ्याच येतात आमच्याकडे ग्राहक, तेव्हा विचारतात की ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची आणि आर्टिफिशियल कशी ओळखायची. तर आम्ही त्यांचं जेव्हा हातमागावरती त्यांना काम दाखवतो आणि त्यांना सांगतो की ओरिजिनल पैठणी दोन्ही साईडनं सेम दिसते, दोन्ही साईडनं सेम दिसते. आर्टिफिशियल जी पैठणी आहे ती दोन्ही साईडनं सेम दिसत नाही, किंवा जरी सेम दिसत असेल डिझाईन तर त्याचे कलर चेंज होतात. समोर जर मोरपंखी दिसत असेल तर पाठीमागे डिझाईन मध्ये पिवळा दिसत असेल त्याच्यामध्ये असं चेंज होतं. तसं ओरिजिनल पैठणी दोन्ही साईडनं सेम दिसते आणि हाताच्या स्पर्शाने सुद्धा जाणवते की हे विणकाम आहे. आता बरेच जण म्हणतात की त्या पैठणीमध्ये आणि ह्या पैठणीमध्ये काय फरक आहे. म्हणलं हातमागाने विणलेली ही हातमागाची पैठणी आहे आणि जसं आपण एक आपल्याकडे म्हण आहे, हिरे एक जोहरी कोई हिरे की परख होती है. तो जो अस्सल ग्राहक आहे त्याला ओरिजिनल पैठणीची खूप किंमत आहे. आम्ही असे काही ग्राहक पाहिलेले आहेत की त्यांनी ओरिजिनल पैठणीला असा हात जरी लावला तरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मॅडम, तुम्ही आता सांगितलात अस्सल पैठणी या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं, पण आता आपलं संपूर्ण जे जग आहे ते मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टींकडे येतं. तर तुम्ही जेव्हा आज तुम्ही एवढं सगळं कलाकुसरीने सगळं उत्पादन करत आहात, तर तुम्ही आपल्या ग्राहकांपर्यंत कशा पोहोचतात, कशा पद्धतीने तुम्ही आता आपली जी सगळी माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही परदेशात सुद्धा तुमच्या कलाकुसरी केलेल्या पैठणी गेलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या आणि कशा पद्धतीने तुमचं एवढं उत्पादन देशाबाहेर सुद्धा गेलं, कशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही केल्या त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. पैठणीचं म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ पाहिला माझा मन की बात मध्ये, त्याच्यामध्ये मराठी पैठणी साडी सेंटर असं नाव दिसतंय तुम्हाला. त्या मराठी पैठणी साडी सेंटर मध्ये मी जेव्हा ट्रेनिंग घेतली, माझा प्रवास सुरू केला, तर तिथे एकदा एवढे म्हणजे मला आता ते पर्यटन यायचे पाहण्यासाठी, त्याच्यातले विदेशी पर्यटन पण यायचे, ते आपले भारतातले पण यायचे. मग ते येताना मग ते आपले पैठणी पाहिजे, ओळख आपली व्हायची, खूप त्यांच्याशी ओळख घ्यायची. मग ते काही जण असं कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर घेऊन जायचे माझा की आम्हाला जेव्हा पैठणी बनवायची असेल तेव्हा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. मग या 23 वर्षापर्यंत मध्ये जो कॉन्टॅक्ट झालाय हा कस्टमरशी, त्यांनी मोबाईल नंबर घेतले. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की आज मोबाईल नंबर घेऊन घेतलेला 2 वर्षांनी 3 वर्षांनी कॉल यायचा त्यांचा, मॅडम आम्हाला एक पैठणी पाहिजे, असं त्यांचं हे होतं. आणि मग त्याच्यामध्ये जे विदेशी पर्यटन पण यायचं, ते पण आमचे नंबर घेऊन जायचे. मग काही तशाचे ते म्हणजे नंबर घेतल्यानंतर ते नंतर कॉल करायचे आम्हाला. आणि मग त्या कॉलच्या माध्यमातून आज 23 वर्षात बरंच काही ओळखी झाल्यात, बरेच कॉन्टॅक्ट आमचे बाहेर गेलेत आणि त्या कॉन्टॅक्टच्या याच्यावरती आज आम्हाला ऑर्डर येतात. आणि ऑर्डर जरी नसल्या तरी आम्ही मराठी पैठणी साडी सेंटरमध्ये आमचं कंटिन्यू काम चालू आहे. पण आता पैठणमध्ये थोडं असं कमी झाल्यासारखं वाटतंय पर्यटन. त्याचं मला एवढं नॉलेज नाही, मी सांगता नाही येणार. पण पर्यटन ते थोडं कमी झाल्यासारखं येईल, तर ते कसं वाढवता येईल ते आपण पाहू. आणि याच कामामध्ये आमचे पर्यटन किंवा आम्हाला लूम वगैरे लागतात, हे सगळं काही लागत असताना आम्हाला विणकर सेवा केंद्र मुंबई यांनी पण खूप मदत केली. त्यांनी आम्हाला लूम्स दिले. कधी कधी लाईट गेल्यानंतर आम्हाला आमचं काम बंद राहायचं घरी, तर त्यांनी सोलर युनिट दिलेत आम्हाला. त्याचबरोबर आम्ही पैठणी विणत असताना मी घरी 2-2, 5-5 लाखाच्या साड्या बनायचे आणि कस्टमर यायचं एवढं मी म्हणायचे त्यांना, ते म्हणायचे कितवीची पैठणी, मी म्हणायचे 5 लाखाची 2 लाखाची अशी पैठणी त्यांना सांगायचे. आणि तसं सांगितल्यानंतर मग ते पैठणी पाहायचं सोडून द्यायचे आणि वरती माझ्या घराकडे पाहिजे. माझी जी रूम होती, मी जे रूम मध्ये साडी विणायची त्या घरांकडे पाहिजे ते माझ्या. आणि मग मला ते समजायचं की ही बाई 5 लाखाची साडी म्हणते आणि ह्या बाईचं घर कसं आहे, हे घर तर 50,000चं पण नसेल.
असं म्हणायचे. तर हा एक प्रश्न होता पैठणी विणकरांचा. तर WSC ने बऱ्याच लेडीजला म्हणजे विणकर सेवा केंद्रांनी बऱ्याच लेडीजला 60 ते 70 लेडीजला 1,20,000 रुपये अनुदान दिलेले आहे. तर वर्कसेड, आता मी ज्या वर्कसेडमध्ये बसले आहे, हे सुद्धा विणकर सेवा केंद्र यांच्या मार्फत त्यांनी 1,20,000 रुपये दिलेत. त्याच्या मार्फत मी हे बांधलेलं आहे. त्याच्यामुळं विणकर सेवा केंद्र यांचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करेन. मॅडम, तुम्ही आता सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला शासनाच्या एका योजनेतनं सहाय्य झालं वगैरे, हे तुम्ही आम्हाला आता सांगितलं आणि त्याचा तुम्ही फायदा पण घेतात. बरेच जण त्याचा फायदा घेतात आणि त्याचा तुम्हाला व्यवसायाच्या साठी सुद्धा फायदा होतोय. पण आज जे हातमागावरती काम करणारे आपले जे सगळे कारागीर आहेत, आपले सगळे जे कलाकार आहेत, कलाकार म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल, कारण त्यांना कारागीर म्हणणं चुकीचं ठरेल, कलाकारच म्हटलं पाहिजे. तर हे कलाकार जे आहेत सगळे, तर हे कलाकार आज बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की आज यांत्रिकीकरणाच्या रेटापुढे सगळं आर्टिफिशियल इतकं झपाझप सगळं बनतंय, सगळ्या लोकांना स्वस्तात ते मिळतंय सगळ्या गोष्टी, त्यामुळे लोकांचा साहजिक ओढा त्याच्याकडे जातो. त्यामुळे कलाकाराने एवढं मेहनत घेऊन, कलाकुसरीने घेऊन केलेली गोष्ट ती लोकांपर्यंत पोहोचतच नाही, सगळ्या गोष्टी होतच नाही. तर आज आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना मला असं विचारायचं आहे की आज आपण या सगळ्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून तुम्ही शासनाला, राज्य शासनाला काय विनंती करू इच्छिता की कशा पद्धतीने या कलाकारांना मदत केली पाहिजे किंवा या कलाकारांची कला त्यांना पुढे जोपासता येईल, पुढच्या पिढींपर्यंत देता येईल, अशा पद्धतीने काय करता येईल त्यांना, ह्याच्यासाठी तुम्ही काय विनंती कराल? कलाकारांचे म्हणजे आता आमची ओरिजिनल पैठणी आहे आणि ओरिजिनल पैठणीमध्ये कधी कधी मशीन मेड जर आली तर ती आम्हाला खूप दुःख होतं त्याचं, की आम्ही हाताने एवढे 4-4, 6-6 महिने बनवतो आणि ते मशीन मेड येते आणि कधी काही कस्टमर त्यांचं हे करतात की तुमची एवढी महागाची दिवस तर आम्ही तीच का ना घ्यावी. तर माझी सरकारला एवढीच विनंती की जे हातमाग आहे आणि जे हे आहे त्याच्यासाठी काही म्हणजे कायदा ठेवला पाहिजे, काही बंधनं ठेवले पाहिजे, त्याचे काहीतरी गाईडलाईन सरकारने तयार केली पाहिजे की ओरिजिनल पैठणी आहे किंवा ओरिजिनल पैठणीमध्ये ज्या डिझाईन आहेत तुम्ही मशीन मेड बनवा, पण ज्या ओरिजिनल पैठणीच्या पारंपरिक डिझाईन आहेत त्याचं त्यांना ते बनवून नाही दिलं पाहिजे त्या मशीन मेड मध्ये. त्याच्यासाठी सरकारने काहीतरी करावं असं आम्हाला वाटतं, जेणेकरून आमची कला जिवंत राहील आणि आमच्या कलेचा ते दुरुपयोग नाही होणार, असं माझं म्हणणं आहे. पैठणी कलाकार जो आहे, मी 23 वर्षापासून काम करते. तसंच माझ्यासोबत जे कलाकार आहेत, म्हणजे कलाकार आहेत ते 30-35 वर्षापासून काम करतायत आणि माझी सरकारला एवढी विनंती की त्यांची आता काम करण्याची क्षमता नाहीये, तर त्यांना पेन्शन योजना लागू करावी सरकारने, जेणेकरून त्यांचं पुढचं भविष्य जे आहे ते चांगलं जाईल. त्यांनी एवढं जगासाठी पैठण्या बनवल्या, एवढी कला त्यांनी जिवंत ठेवली, त्यांच्यासाठी पेन्शन योजना सरकारने लागू करावी. तसंच आम्ही पैठणमध्ये साड्या बांधताना आम्हाला रॉ मटेरियल जे आहे ते येवल्यावरून आणावं लागतं, तर त्याची पैठणमध्ये कशी सुविधा होईल. आता आमच्या पैठणचे आमदार विलासबापू भुमरे त्यांनी आता प्रयत्न केला की क्लस्टर उभारण्यासाठी, कदाचित ह्या क्लस्टरला उभारलं तर आमच्या सगळ्या अडचणी, आम्हाला रॉ मटेरियल वगैरे काय जे लागत आहे ते सगळं इथं उपलब्ध होईल. तर शासनाने त्यांच्याकडे किंवा पंतप्रधानांनी त्यांचे जो क्लस्टर उभारण्याचा प्रयत्न केलाय त्यांना सहयोग करावं आणि कारागिरांना पण तो इतकं हे होतंय, पेन होतं त्यांचं 8-8, 10-10 साड्या करून, तर त्याच्यासाठी दवाखान्याची सोय पण करावी. आधी ते कॅम्प वगैरे होतात, पण कॅम्प होतात फक्त चेकअप होतं, पण मेडिसिन वगैरे आम्हाला भेटत नाही. मग आता पाठीचे, मानेचे, डोळ्यांचे असे प्रत्येक स्त्रियांना आजार वाढू लागले आहे. त्याच्याबद्दल बी शासनाने काहीतरी प्रयत्न करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते सर्व कारागिरांतर्फे. मॅडम, तुम्ही आज आम्हाला एवढं सगळं सांगितलं, तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलं, तुमच्या अडचणी व्यथा आमच्यापर्यंत पोहोचल्यात आणि याच्या माध्यमातून त्या सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणारच आहेत. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या सगळ्या प्रवासाबद्दल आमच्यासोबत सगळ्या आठवणी तुमच्या शेअर केल्यात, याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. तर या होत्या कविता ढोळे मॅडम, यांनी आपल्याला याच महाराष्ट्राची आपली अस्सल पैठणी बद्दल सांगितलं आणि त्यात ती कला जिवंत राहावी यासाठी त्यांनी काय मागण्या केल्यात ह्याही आपल्यापर्यंत पोहोचवल्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.